म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये समिंदरा रे समिंदरा रे नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये कोकणी महोत्सवाच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कुठल्याही गोष्टीबद्दल नुसतं ऐकण्यापेक्षा ती गोष्ट अनुभवण्यात जास्त मजा येते. म्हणजे बघा ना, एखादी क्रिकेट मॅच टीव्हीवर बघण्यापेक्षा स्टेडियममध्ये जाऊन बघण्यात जास्त मजा येते. किंवा एखाद्या हुरडा पार्टीचं वर्णन पुस्तकात नुसतं वाचण्यापेक्षा शेतावर जाऊन ती हुरडा पार्टी अनुभवण्यात जास्त मजा येते. म्हणूनच खवय्येच्या टीमनी तुम्हाला कोकणाचं नुसतं वर्णन ऐकवण्यापेक्षा कोकणाचा अस्सल फील तुम्हाला द्यायचं ठरवलंय. आणि आज कोकणाच्या या समुद्रात मी बोटीतनं छान फेरफटका मारणार आहे आणि मजा करणार आहे. तुम्हाला माहितीये का, आपल्या आजच्या पाहुण्याचा आणि या बोटीचा फार जवळचा संबंध आहे. तो नेमका काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मी एक राऊंड मारून येते. समिंदरा माझ्या समिंदरा समिंदरा यारा समिंदरा भणभणतो तुफान वारा भणभणतो तुफान वारा हा समिंदरा यारा समिंदरा हा समिंदरा यारा समिंदरा हा समिंदरा यारा समिंदरा नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला ओळख करून देणार? हो, मी साधना विठ्ठल भालेकर. हे माझे मिस्टर विठ्ठल. हा माझा मुलगा. ही माझी मोठी मुलगी पूजा. नमस्कार. आणि ही माझी लास्ट नंबर मुलगी आसावरी. बरं, सगळ्यात पहिला प्रश्न मला पडलाय, जाणून आमच्या प्रेक्षकांना पण जाणून घ्यायचं की तुमचा आणि बोटीचा आणि समुद्राचं काय नातं आहे? एका आईचं मुलीबरोबर जे नातं असतं तेच आमचं समुद्राबरोबर आणि आमच्या बोटीबरोबर नातं आहे. वा, फार सुंदर प्रकारे तुम्ही मांडलत. म्हणजे तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफच आहे. तुम्ही हाऊसवाईफ आहात. आणि काका तुम्ही? मी मच्छीमार फिशरमन. अरे वा, क्या बात आहे. नशीब लागतं असं प्रॉपर तुमच्याशी बोलायला, कारण आम्ही मासे खातो पण ते पकडून आमच्यापर्यंत पोहोचणं ही केवढी मोठी आणि कठीण प्रोसेस आहे. त्याच्याबद्दल सांगा ना मला जरा. माझ्या मच्छीमारी 2 बोटी आहेत. 1990 पासून मी मच्छीमारी व्यवसाय प्रत्यक्ष यांत्रिक बोटीने करतो. प्रत्यक्ष मासेमारी व्यवसाय आमचा परंपरागत आहे, वडिलोपार्जित आहे. परंतु मोठ्या यांत्रिक नौकांची आम्ही 1990 पासून सुरुवात केली. आणि आता माशांचं जे मिळण्याचं प्रमाण आहे खूप कमी झालेलं आहे. ऑगस्टपासून मासेमारी सुरू होते. ऑगस्ट ते जूनपर्यंत मासेमारी चालते आणि वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात. ओके, म्हणजे इथला सगळ्यात फेमस किंवा सगळ्यात विकला जाणारा मासा कुठला? कोळंबीच्या वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या आपल्या इथल्या किनारपट्टीला मिळतात. म्हणजे तुम्ही मासेमारी जेव्हा म्हणजे करायला जातात तेव्हा किती वाजता जाता, किती वाजता येता, काय वेळ असते? पहाटे 4 वाजता इथून मासेमारीसाठी समुद्रात जातात आणि संध्याकाळी 6च्या नंतर 7 वाजता 8 वाजता परत येतात. काही मासेमारी नौका ह्या
डेली म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे रोज सकाळी जाऊन संध्याकाळी येणारे असतात. आणि काही मासेमारी नौका ह्या जास्त दिवसांसाठी, म्हणजे त्याला आम्ही पलटीला म्हणतो, म्हणजे त्या 3 दिवस, काही बोटी 5-6 दिवसांनी पण परत येतात. आता बोटीमध्ये तशा प्रकारची साधन सामुग्री साठवून ठेवण्याची पूर्णपणे तजवीज असते. 6 दिवस जर मासेमारीला आपण गेलो तर मासे टिकण्यासाठीची जी काही स्टोरेज लागतं त्याच्यामध्ये आईस ठेवण्यासाठीचे बॉक्स वगैरे, ती बॉक्सची सुविधा असते, डिझेलची व्यवस्था असते. जे मासेमारी नौकेवर आमचे काम करणारे जे माणसं असतात, ती 7 माणसांना तेवढ्या दिवस जेवण्यासाठी आवश्यक असलेला भत्ता, तेवढे दिवस लागणारं पाणी, या सर्व प्रकारच्या सुविधा बोटीमध्ये असतात. आणि बोटी आमच्या 8-8 दिवसांनी सुद्धा मासेमारी करून परत येऊ शकतात. आणि तुम्ही काय करता? मी आता डिप्लोमा करतोय मेकॅनिकल इंजिनिअरिंगला. ओके, मग तुम्ही वडिलांबरोबर मासेमारी करता का? वडिलांबरोबर म्हणजे मी कधी वेळ मिळाला तर असं एन्जॉय करायला सुद्धा बोटीवरती फिशिंगला जातो. आणि तू काय करते? मी फिशरीज सायन्सला आहे. फिशरी सायन्सला. कुठे येता? लास्ट इयर. लास्ट इयर. आणि तू? मी 12वी सायन्सला आहे. अरे वा, म्हणजे आता सगळ्यात क्रिटिकल वर्ष आलंय तुझा अभ्यासाचं. आणि काकू, तुमच्या बाकी काही आवडी निवडी आहेत? म्हणजे हाऊसवाईफ आहात मान्य, पण हो, बाकी मी बचत गट वगैरे चालवते आणि इथे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला मला खूप आवडतं. काय करता तुम्ही त्याच्यात? त्याच्यामध्ये म्हणजे असं समजा एखादा पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर ते संपूर्ण भेटणं, किंवा दुसरं काही गावामध्ये जर प्रॉब्लेम आला तर त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन तिथे ग्रामपंचायतमध्ये जाणं, किंवा मोर्चा, किंवा जे पुरुष असतात जे हे सगळं काम बघतात त्यांच्यापर्यंत जाणं वगैरे सगळं हे आम्ही करतो. आणि तुमच्या घरची खाद्य संस्कृती आता कळलीच आहे मला, पण तरी मला एकदा सांगा कशी आहे? म्हणजे आम्हाला मासे हा प्रकार उत्तम आवडतो, खूप आवडतो. खूप आवडतो. अरे वा. मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवताय? आज मी तुम्हाला आता कालवाचं लोणचं दाखवते. इथे फिश फेस्टिवल झालं होतं आणि त्यामध्ये आम्ही कोळंबीचे बटाटे वडे दाखवले. ते पुण्यातले वगैरे सगळी लोक इथे आली होती, त्यांना खूप आवडले, म्हणून मी ते आज तुम्हाला कोळंबीचे बटाटे वडे दाखवणार. उत्तम. मग आपण करायला घेऊया. बरं. काकू, मला या सगळ्यांची ओळख करून द्याल? आमच्या वाडीतल्या महिला मंडळ आहे. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला सांगा, तुम्ही या महिला मंडळात काय करता? आम्ही बचत गटामार्फत कुठून ऑर्डर आल्या कोलंबी लोणच्याच्या किंवा कोलिम चटणी असं मग आम्ही तयार करून आम्ही पाठवतो. आणि किती प्रमाणात पाठवता साधारण? तरी पण 30-40 किलो अशा. बापरे. आणि तुम्ही सगळे एकत्र बसून आम्ही एकत्र जमून करतो. मग मजा पण येत असेल तेवढी सगळ्यांनी एकत्र करायला. आणि फेस्टिवल किंवा कोळी महोत्सव असे कार्यक्रम असले का आम्ही जातो तिकडे. छान छान. सगळ्यात आधी आपण कोणता पदार्थ करतोय? सर्वात आधी आपण आता कोळंबीचे बटाटे वडे करायचे आहेत. ओके. असे. मला साहित्य सांगणार? हे आहे चण्याचं पीठ, हे आल्याची पेस्ट आहे, हे जिरं आहे, ही कोथिंबीर, ते मीठ, राई, ते मिरचीची पेस्ट आहे, आणि कढीपत्ता, शेंगदाण्याचा कूट, आणि ह्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेली कोळंबी, आणि हा बटाटा, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे. आपण सुरुवात करूया? हो, त्याच्या आधी आपण थोडंसं हळद कुंकू लावून घेऊ. आता काय करायचं? सगळ्यात आधी तेल टाकायचं. आता काय देऊ? कढीपत्ता, आता राई आहे, आता आल्याची पेस्ट, जिरं. आधी जिरं का आधी आल्याची पेस्ट? जिरं परतले. मिरचीची पेस्ट आहे. आता शेंगदाण्याचं कूट. हे ओल्या शेंगदाण्याचं कूट आहे का? होय होय, हा, ओल्या शेंगदाण्याचं कूट. म्हणजे बघून मला वेगळं वाटलं. थोडंसं तेल लागेल मला. कोळंबी सगळी घालू? हा, थोडंसं मीठ टाकायचं. मिठाचा अंदाज प्रत्येकाचा वेगवेगळा असतो ना? हो, वेगवेगळा.
कोळंबी 10-15 मिनिटात ती शिजते. शिजते. म्हणजे त्याला जे पाणी सुटतं ना हा. पूर्णपणे ते सुकून घ्यायचं हा. असं त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा. त्या बटाट्यात फक्त कोथिंबीर घातली आहे ना? हा बटाट्यात फक्त कोथिंबीर घातलेली आहे. हे परतून घ्यायचं. आता वळूया पुढच्या कृतीकडे. तर काकू आता हे आपलं सारण तयार झालं हो हो सारण तयार झालं आपलं. आता काय करणार आपण? आता याचे छोटे छोटे वडे थापायचे. अच्छा आणि मग ते करून घेऊया हा आधी. हा मुलांच्या वेगवेगळ्या फरमाईश असतात का की आज मला हे खायचंय किंवा आज हा मासा हो खायचाय? हो हो हो. माझी छोटी मुलगी आहे तिला हे सगळं असं तेलकट पदार्थ खायला खूप आवडतं. आणि तुमच्या मिस्टरांना तुमच्या हातचं सगळ्यात जास्त काय आवडतं? त्यांना ते सगळेच पदार्थ आवडतात माझ्या हातचे. म्हणजे मच्छीचे पदार्थ तर सगळेच आवडतात. आमच्याकडे मच्छीचे पदार्थच जास्त होतात असं. बरं तुमच्याकडे गोड पदार्थ कुठले होतात? गोड पदार्थ मोदक, उकडीचे? उकडीचे मोदक, रव्याचे मोदक आणि पुरणपोळी असं हे पदार्थ जास्त होतात म्हणजे आमच्याकडे. सणावारीला हा वगैरे? हा हा. आता हे आपले झालेत ते तळून घेऊया का? हा. काकू मला विचारायचं होतं ही रांगोळी कोणी काढली आहे? ही रांगोळी माझी छोटी मुलगी आहे ना आसावरी, तिच्या मैत्रिणीने काढली आहे. अच्छा फार सुंदर आहे खरंच. आता आपण काय करणार आहोत? आता आपण हे जे वडे झालेत ते चण्याच्या पिठामध्ये घोळवून ते डीप फ्राय करायचे. अच्छा डीप फ्राय. हा. ओके मी हे बाजूला ठेवून देऊ? हो 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 चालेल. बरं ह्या चण्याच्या पिठात आपण नेमकं काय काय घातलंय? चण्याच्या पिठामध्ये थोडासा चिमूटभर खायचा सोडा टाकलाय आणि थोडस तेल गरम करून टाकलंय. ओके तेवढंच ना? हो बस एवढंच केलं. ओके. म्हणजे हे झालं की आपले वडे तयार आहेत गरमागरम खायला. हो कोळंबीचे वडे बटाटे वडे तयार. कोळंबीचे बटाटे वडे तयार झालेत. तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. कोळंबीचे बटाटे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, आल्याची पेस्ट, जिरं, कोथिंबीर, मोहरी, हिरव्या मिरचीची पेस्ट, कढीपत्ता, दाण्याचं कूट, कोळंबी आणि कोथिंबीर घालून उकडून कुस्करलेला बटाटा. कृती: प्रथम तव्यावर तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता, मोहरी, जिरं, आल्याची पेस्ट, मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचं कूट, कोळंबी आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. त्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घालून परतून मिश्रण थंड करून घ्यावं. या मिश्रणाचे छोटे छोटे वडे तयार करावेत. बेसनाच्या पिठामध्ये पाणी घालून बॅटर तयार करावं. या बॅटरमध्ये कोळंबी आणि बटाट्याचे वडे घोळवून खरपूस तळून घ्यावेत. आपली पुढची रेसिपी कोणती? आपली पुढची रेसिपी आहे कालवाचं लोणचं. कालवाचं लोणचं. हा. मला साहित्य सांगणार? 1 वाटी कालवं, लाल तिखट, लसूण पेस्ट, दालचिनीची पूड, मीठ, आलं पेस्ट, लिंबू, कोथिंबीर, जिरं पावडर, हळद, व्हेनिगर, फोडणीसाठी लवंग आणि काळी मिरी आणि हिंग. आता वळूया कृतीकडे. तर काकू आता सगळ्यात आधी काय करणार? सर्वात आधी आपण ती कालवं आहेत हा. ती एका प्लेट मध्ये घेऊया. त्याला थोडस मीठ, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, ज्याप्रमाणे कालवं असतील त्याप्रमाणे ही पेस्ट घ्यायची अशी सगळीकडे लागली पाहिजे ना हा. ती? थोडस लिंबाचा रस. किती? बघा. हा पुरे एवढा बस ना? थोडी हळद टाका. अरे मी पण शिकते जरा फिश कसं करतात ते. अजून घालू हळद? नाही बस हे असंच अर्धा तास ठेवायचं. मग हे आता अर्धा तास ठेवून देऊया. हा
आता अर्धा तास हे ठेवून झालंय ना. हो हो. आता काय करणार? आता आपण ते तेलामध्ये परतून घ्यायचंय. ओके. तेल गरम करून घ्यायचं. तेल बऱ्यापैकी लागतं का ह्याला? हो हो. अच्छा, हे घालायचं का डायरेक्ट? हा, त्याच्यात टाकायचं. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. अच्छा. हा. ही थोडी लालसर झाली की मग ती काढून घ्यायची. अच्छा. हा, आणि मग त्याला फोडणी द्यायची. ह्याला साधारण किती वेळ लागतो शिजायला आणि तयार व्हायला? शिजायला त्याला एक 10 मिनिटं तरी लागतातच. असं म्हणजे पूर्णपणे पाणी ते निघून जायला पाहिजे. मग आधी ती तेवढी परतून घेऊया ना. हो हो हो. आता हे झालंय. ते तडतड उडायला लागलं तर झालंय ते. आता हे काढून घ्यायचं का? हो हो. आता काय करायचं? पुन्हा फोडणी द्यायची. हा. त्याच्यात अजिबात पाणी राहतं कामा नाही ना. हा, अजिबात पाणी राहतं कामा नाही. आता 2 लवंगा टाकलेत आणि काळी मिरी टाकलेली आहे. आता आपल्याला पुन्हा लसूण पेस्ट, आलं पेस्ट. आलं लसणीचं पण प्रमाण ह्यात बऱ्यापैकी आहे ना. हा हा. हिंग. जिरं पावडर. किती एवढी? ती थोडीशी टाका. अच्छा, ती जास्त प्रमाणात लागते. हा, जरा वास चांगला. दालचिनी पावडर थोडी. अच्छा, दालचिनी बऱ्यापैकी स्ट्रॉंग असते ना. थोडी. एक. त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं. लाल तिखटाचं प्रमाण जास्त असतं का? लाल तिखटाचं थोडं. हा, बस. माशांचे जे प्रकार आहेत ना, त्याच्यात तिखट आम्ही जरा जास्तच टाकतो. ते झणझणीत छान लागतं ते. करेक्ट. आता किंचित थोडी हळद, थोडस मीठ लागेल. थोडस मीठ. ही कालवं सगळी टाकायची त्याच्यात. आणि हे थंड झालं, हे आता उतरून टाकायचं. आणि हे थंड झालं की त्याच्यात व्हिनेगर. ओके, मग ह्याच्यात काढून घेऊया का? हा. व्हिनेगर टाकूया का ह्याच्यात? आता हे गार करून घेतलंय ना आपण. हा हा. आता त्याच्यात थोडा व्हिनेगर टाकायचंय. घालू हे? हा. किती लागेल साधारण? सगळं लागेल ते. आता हे सगळं लागेल. हा. व्हिनेगर बऱ्यापैकी लागतं का त्याला? होय होय. आणि आता आणखीन जास्त जर टिकवायचं असेल तर सोडियम बेन्झोएट त्याच्यात चिमूटभर टाकायचं. अच्छा, ओके. म्हणजे त्यांनी ते जास्त टिकतं. हा. ओके, जास्त नाही, फक्त चिमूटभर. ओके. आणि आता काय करायचं आपण? रेडी झालं. हे कशाबरोबर खातात सहसा? हे कशाबरोबरही चालतं. भाकरी बरोबर, तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी, भाताबरोबर वगैरे सगळं. लोणचं ज्याच्याबरोबर खातो त्याच्याबरोबर, म्हणजे तसं हे लोणचं म्हणून खाता येतं. हो. उत्तम. आणि आपली ही डिश आता तयार आहे. हा हा हा. चला, तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. कालव्याचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी कालवे, लाल तिखट, लसूण पेस्ट, जिरेपूड, मीठ, आल्याची पेस्ट, लिंबाचा रस, कोथिंबीर, दालचिनी पूड, हळद, व्हिनेगर, लवंग आणि हिंग. कृती: प्रथम कालवे एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर मीठ, लसूण पेस्ट, आल्याची पेस्ट, लिंबाचा रस आणि हळद घालून कालवे मॅरिनेट करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेट केलेले कालवे परतून घ्यावेत. तेलामध्ये लवंग, काळी मिरी, लसूण पेस्ट आणि आलं पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये हिंग, जिरेपूड, लाल तिखट, दालचिनी पूड, हळद, मीठ आणि तळून घेतलेले कालवे घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढावं. त्यामध्ये व्हिनेगर घालून एकजीव करून लोणचं सर्व्ह करावं. आपल्या दोन्ही डिशेस टेस्ट करायला एकदम तयार आहेत. तेव्हा मी लगेच वेळ न घालवता टेस्ट करणार आहे. वा, ते पास करा. फारच मस्त आहेत. दोन्ही डिशेस फार छान झाल्यात, अगदी उत्तम झाल्यात. आणि आल्यापासून मला तुम्हाला सांगायचं होतं ते आत्ता मला आठवलं. तुमचं घर खूप सुंदर आहे.
तुमच्या घरात पाऊल टाकता टाकता मला एकदम छान वाटलं आणि खूप छान सजवलं. आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि एवढ्या छान डिशेस आम्हाला करून दाखवल्याबद्दल झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडून तुमचे मनापासून आभार. आणि एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. काय ना, रोज मी तुमच्या समोर बसून नवीन नवीन डिशेस टेस्ट करते. तुम्हाला वाटत असेल ना की आपण पण टेस्ट करून बघावं. अहो मग त्या घरी करून बघा आणि कशा झाल्यात ते मला सांगा आणि त्यासाठी पत्ता घेऊन घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा नवीन नवीन डिशेस शिकण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये कोकणी महोत्सव. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. तर आज आपण आलोय पावसमध्ये. पावसमधलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे स्वामी स्वरूपानंद यांचा मठ. तर आज आपण मठात आधी दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर महाप्रसादाची कृती बघणार आहोत. खिलवावे आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे